तर यानंतर आपण मुंबईमध्ये आलेलो आहोत. आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुद्धा मुंबईमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतोय. देशभरामध्ये 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय. मुंबईमधल्या मंत्रालय परिसरातली विधान भवन परिसरातली संपूर्ण दृश्य तुम्हाला बघायला मिळतात. आज दिल्लीनंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा बघायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच आपण पाहिलं देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर आता मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. ही दृश्य आहेत ताजी आपण पाहतोय मंत्रालयाबाहेरची. दुसऱ्या बाजूला जी दृश्य दिसत आहेत ती आहे लाल किल्ल्याची दृश्य. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. संबोधित करत असताना अनेक विविध मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांच्या संपूर्ण भाषणाच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा म्हणजे भारतातील युवा शक्तीचा मुद्दा होता. आणि त्यानिमित्तानं त्यांनी युवा शक्तीचं जागर केला. युवा शक्तीला आवाहन केलेलं आहे की देशाच्या विकासासाठी तुमचं योगदान सर्वात महत्त्वाचं ठरेल आणि तुमच्या प्रगतीसाठी आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही तत्पर आहोत असं त्यांनी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. यासह नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भात सुद्धा त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन केलेलं आहे. काही राजकीय अडचणींमुळे नारी शक्ती विधेयक वारंवार लांबलं जात आहे, अजूनही मंजूर होत नाही आहे. मात्र हे विधेयक आपण मंजूर करून नारी शक्ती म्हणजेच स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी मोठा हातभार लावत असं त्यांनी सांगितलं. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण पाहतोय विद्यार्थ्यांना भेटतायत, विद्यार्थ्यांना हात मिळवतायत, विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी सर्व विद्यार्थी पंतप्रधानांना भेटतायत. हा खरं तर या विद्यार्थ्यांसाठी फार मोठा क्षण असू शकतो कारण भारताचे पंतप्रधान त्यांना भेटण्यासाठी इकडे आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय. मुंबईमध्ये सुद्धा मंत्रालय परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. आज नवी दिल्ली आणि मुंबईमधली ही दोन दृश्य तुम्ही पाहताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 13व्यांदा लाल किल्ल्यावरनं ध्वजारोहण केलेलं आहे, देशाला संबोधित केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत, विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जी दृश्य आहेत ती मंत्रालय परिसरातली आहेत. मंत्रालयामध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच लाल किल्ल्यावरनं सर्व देशवासियांना संबोधित केलं होतं आणि त्यांच्या संबोधनामध्ये अनेक विविध मुद्दे आलेले आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर देशाच्या सक्षमीकरणासाठी कसा करता येईल यासाठी सुद्धा त्यांनी अनेक योजना आणणार असल्याचं सांगितलेलं आहे. टेक्नॉलॉजीमुळे भारत एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचेल आणि टेक्नॉलॉजी सदुपयोग करून आपण कशा पद्धतीने देशाची प्रगती करू शकू या संदर्भात त्यांनी भाषण केलेलं आहे. पंतप्रधानांचा ताफा लाल किल्ल्याच्या प्रांगणामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर गार्ड ऑफ ऑनरसाठी पथक सज्ज झालं होतं. ध्वजारोहण झालं, 21 तोफांची सलामी झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रध्वज फडकवत वंदन केलं. आज 80 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून पूर्ण झालेली आहेत. आकाशात आपण पाहतो तिरंगा फडकतोय आणि सोबतच 21 तोफांची सलामी सुद्धा देण्यात आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची भव्यता आपण पाहिलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम गठीत करण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण मुंबईमधली सुद्धा दृश्य पाहतोय. मुंबईमध्ये मंत्रालय परिसरामधली ही दृश्य आहेत. मंत्रालयाच्या आवारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झालं. सलग 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलेलं आहे. या लाल किल्ल्यावरनं त्यांनी 13व्यांदा या लाल किल्ल्यावरनं भारताचा झेंडा फडकवलेला आहे.
नवी दिल्लीतली ही ऐतिहासिक दृश्य तुम्ही पाहताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणानंतर आता लोकांना तिथे भेटतायत.